नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचं स्वागत आहे. द्वारका सर्कल भागातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी यासाठी MSRDCद्वारे सारडा सर्कल ते काटेगल्ली सिग्नल दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे. या मार्गाच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली असून काटेगल्ली सारडा सर्कल भागात बॅरिकेटिंग वॉल तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. पुणे महामार्गावरील IDBI बँकेसमोरच्या भागातून 5 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता खोदकामाला सुरुवात करण्यात आली. भुयारी मार्गाच्या बाजूला असणारे भिंतीचे काम सर्वप्रथम करण्यात येणार असून त्यानुसार खोदकाम सुरू करण्यात आले आहे. भिंत उभारणी पूर्ण झाल्यानंतर एका बाजूने हलकी वाहने सुरू ठेवण्यात येणार असून दुसऱ्या बाजूने भुयारी मार्गाच्यासाठी रस्ता खोदण्याचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे शालिमारकडून सारडा सर्कल येथे जाणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी हाईट बॅरियरला इन्स्टॉलेशनच्या कामालाही सुरुवात झाली आहे. तसेच काठेगल्लीकडून द्वारका सर्कलकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी इथेही हाईट बॅरियर लावण्यात येणार आहे. सिटीलिंक बसेस आणि अवजड वाहने पर्यायी मार्गांवर वळवल्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. कावेरी हॉटेल, द्वारका सर्कल आणि काठेगल्ली परिसरात मोठ्या उंचीचे बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बॅरिकेडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व बाजूनी भुयारी मार्गाचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येईल. या कामांमध्ये खोदकाम, हाय टेन्शन वायरचे शिफ्टिंग, ड्रेनेज पाईपलाईन टाकणे आणि रिटेन्शन पॉइंट तयार करणे अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या परिसरात अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुढील 15 दिवस हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू राहणार असून त्यानंतर या परिसरात सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल. MSRDCने या कामाची जबाबदारी TNT इन्फ्रा लिमिटेड कंपनीला दिली असून दिलेल्या 1 वर्षाच्या डेडलाईनच्या आत हे काम पूर्ण केले जाईल असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.